खरं तर मराठी सिनेमासृष्टीमध्ये ना काही असे जेन्युइन ॲक्टर्स आहे की ज्यांना फारसं असं एक्सप्लोर केलेलं नाही आहे किंवा फारशा अशा त्यांना खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या असं पण नाही आहे. आणि त्यातच शरद केळकर या व्यक्तीचं नाव मी आवर्जून घेईन, कारण पर्सनली ना ज्यावेळेला तान्हाजीमध्ये महाराजांची भूमिका शरद केळकरने प्ले केली होती, आत्तापर्यंत जेवढ्याही व्यक्तींना मी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत पाहिलं होतं मोठ्या पडद्यावरती, त्याच्यानंतर ज्यावेळेला शरद केळकरची भूमिका मी बघितली त्याच्यानंतर माझं एकमत झालं, शिक्कामोर्तब झालं की बास, फक्त शरद केळकर, अजून कोणीच नाही. बिलीव्ह मी, जेव्हा जेव्हा शरद केळकर ॲज अ छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असतात आणि आपल्याला ते रील्स दिसतात, आपल्याला शॉर्ट व्हिडिओज दिसतात किंवा आपल्याला कुठे ना कुठे त्यांचा तो संदर्भ दिसतो, तेव्हा तेव्हा अंगावरती शहारे आल्याशिवाय राहत नाही. बरं, आता फक्त एकच भूमिकेबद्दल मी बोलते का? तर नाही. आता शरद केळकर यांचा आवाज, निघा राजे निघा, मी आणि माझे 300 बांदल सिद्धीला इथेच घोडखंडीत थोपवतो. अशा अनेक बाजी येतील जातील, पण शिवाजी पुन्हा होणे नाही. म्हणजे मी जेन्युइनली सांगते, कारण मी स्वतः एक अशा फील्डमध्ये जिथे बोलणं सगळ्यात महत्त्वाचं असतं, त्याच्यामुळे मला माहिती आहे की व्हॉइस मॉड्युलेशन्स काय असतात किंवा आवाजामध्ये असणारा तो जो बेस आहे हे सगळं किती महत्त्वाचं असतं. त्यातल्या त्यात ना जेवढा भक्कम आवाज आणि जेवढा भारदस्त आवाज शरद केळकरचा आहे, तर मला असं वाटतं त्यांच्या याच आवाजासाठी बाहुबली सारख्या इतक्या मोठ्या पॅन इंडिया फिल्मने, ज्याने इतके मोठमोठे रेकॉर्ड सोडले, त्याच्यासाठी सुद्धा प्रभाससाठी व्हॉइस ओव्हर देण्याची जबाबदारी शरद केळकरकडे होती. अमरेंद्र बाहुबली यानी मैं. आणि मला असं वाटतं की ही जस्ट नेल्ड इट. मला इतका आवडला त्यांचा व्हॉइस ओव्हर, कारण बरेचदा असं होतं की ज्यावेळेला कुठचाही सिनेमा डब होतो ना, त्याच्यानंतर त्याचा सगळा आत्माच निघून जातो त्या डबिंगमध्ये, आणि इथे तसं झालेलं नव्हतं. आणि म्हणूनच तुम्ही जर का बघत असाल तर हिंदीमध्ये सुद्धा तितकाच चिक्कार रिस्पॉन्स मिळाला होता बाहुबलीला. राजमाता शिवगामी देवी को साक्षी मानकर मैं ये शपथ लेता हूं. बरं, आता मी शरद केळकर यांच्याबद्दल यासाठी बोलते कारण का त्यांचा पुढचा सिनेमा येतो ज्याचं नाव आहे रानटी. आणि वन मॅन शो असणार आहे राव हा सिनेमा, कारण का या सिनेमामध्ये फायनली मेन लीडमध्ये त्यांना त्यांच्या टेस्टचा, त्यांच्या एक टेरिटरीचा सिनेमा त्यांना मिळाला असं मला वाटतं. कारण का आत्तापर्यंत एकदम डॅशिंग पर्सनॅलिटी असून सुद्धा, डॅशिंग आवाज असून सुद्धा, डॅशिंग एक्सप्रेशन देणारा इतका ताकदीचा अभिनेता असून सुद्धा फारसे असे चांगले सिनेमे त्यांना ऑफर नाही झालेत. पण त्यातल्या त्यात मला असं वाटतं की कदाचित हा सिनेमा खूप चांगला होऊ शकतो. ऑफकोर्स इट्स टू सून टू जज द फिल्म, कारण का अजून टीजर पण आलेलं नाही आहे, ट्रेलर पण आलेलं नाही आहे, फक्त एक मोशन पोस्टर आलं आहे. 22 नोव्हेंबरला हा सिनेमा येतो, त्याच्यामुळे अजून बराच लांब आहे. पण त्यातल्या त्यात मला एक गोष्ट बघून थोडा आनंद झाला की याचे दिग्दर्शक आहेत समित कक्कड, ज्यांनी 36 गुण, त्याच्यानंतर हाफ तिकीट, अजूनही बरेच सिनेमे, पण हे 2 सिनेमे मी पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे एक ताकदीचा दिग्दर्शक आहे आणि हा सिनेमा सुद्धा ताकदीचाच निघेल बाहेर. एक मला छोटीशी अशी सूत्रांकडनं माहिती कळली आहे की या सिनेमामध्ये विष्णू नावाचा कॅरेक्टर शरद केळकर प्ले करणार आहे, ज्याच्यामध्ये एक असं सर्वसामान्य माणूस जो अन्यायाच्या विरोधात, असत्याच्या विरोधात आवाज उठवतोय. आणि मला असं वाटतं की पाहिजे राव असे मधून ना असे मोटिवेशन देणारे, इन्स्पिरेशन देणारे असे सिनेमे यायला पाहिजे. त्यातल्या त्यात हा कारण ॲक्शनपट असणार आहे, कारण का ऑफकोर्स आपल्याला एक तेवढंशा मोशन पोस्टरवरनंच कळून जात आहे बाबा की चिक्कार याच्यामध्ये तोडफोड होणार आहे आणि ॲक्शन वगैरे सगळं होणार आहे. सो येस, आय एम सो मच एक्सायटेड फॉर दिस फिल्म. लेट द टीजर कम आउट अँड देन विल डेफिनेटली डिस्कस अबाउट इट. वेल, तुमचं काय मत आहे या सिनेमाच्या मोशन पोस्टरला घेऊन ते मला कळवायला विसरू नका. रानटी वाटलं का तुम्हाला हा व्हिडिओ, ते पण मला कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय द वे, शरद केळकरच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कोण असा अभिनेता आहे ज्यांनी महाराजांची भूमिका प्ले केलेली आवडली, ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूच या, तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.